रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ती होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच. मग त्याचा बीपी कमी होतो, त्याचा शुगर कमी होतो. सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं बी नाही, फक्त जास्त दिवस जाते वयाला. माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी पण. बरं, राजकारणाच्या ह्याच्यात एक अशी चर्चा सुरू आहे. एक आरोप पंचवार होत होता की तुमच्या मागे शरद पवार आहे, बरोबर आहे. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली, अशी चर्चा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपोषण केलं. नाही हे चर्चा, ती चर्चा मला नाही वाटत होते आमच्या बाजूने एखादा शब्द बोलले असते म्हणून. हा मग आता बाहेरच काही या त्याला आम्ही काय करावं, काय बोललेत काय नाही, मग सांगावं धडक. बोललो कळू द्या समजलं. अरे असं कसं तुम्ही बोललात ना, द्या छाती ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो. मुख्यमंत्री सांगा ना, ते आता शंभूराजे साहेबाची परवा का काल फ्रीज झाली, ते म्हणले मलाच मिळलं नाही. मुख्यमंत्री ते दोघं काय बोलत होते, मी तो लय लांब राहिलो. मग त्यांनाच मिळलं नाही म्हणलं, दोघांनी मेळ कळून द्यावा ना, समाजात लक्षात देतं बा. अरे आपल्या बाजूनं कोण बोलतोय, माझा बोलण्याचा हे अर्थ आहे. पाटील, तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहणार, टार्गेट कोण असणार? सरकार असणार, विरोधी पक्ष असणार, का आपल्या पद्धतीने फक्त जिंकायसाठी आपण तयार करणार? 29 ऑगस्टला उघडं करणार सगळं. मराठा समाजाची बैठक बोलून सगळं 29 ऑगस्टला उघडं करणार. पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे. आपल्या बाजूनं बोलणारा, आपल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं. आम्ही बोललेला विषय मांडणार, लेखी देणार, मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार. आणि आता ह्यावेळेस आम्ही नाव घेणार, मग तो कोणचे, महायुती असो, महाविकास आघाडी असो, त्याला. आणि काय आमची बी तयारी करणार, म्हणजे नुसतं अवलंबून नको. धन्यवाद. हा, ते दरेकर आणि नितीश राणेंनी नितेश तुमच्यावर राणे आरोप केले. काल म्हणजे ते ताकदीने उतरले आहेत तुमच्या विरोधात. आता सगळे मग त्या- दोघे भाजपचे आहेत खास. मग अभियान राबवणार आहेत ना. जाऊन ते दरेकर साहेबले साठाक्या सोडी कुंकडी, मला टाईम नाही त्या साठाक्या ऐकायला. ते काय मोकळे येतात, ते मक्कार माणसासारखा खेळ आहे त्यांचा. जाऊन ते साठाक्या सोडून ते पुढे ऐकून कंटाळा आला आहे मला. आम्हाला आता आम्ही असं ठरवलं आहे की आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबाच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत. उत्तर द्यायला लांब होतो ते, तिकडं आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं. आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं. ती इकडे टेबलपाशी, आपण इकडे टेबलपाशी, मजा येते त्याच्यात. त्यासाठी ती तयारी चालू आहे. मग यार लोक तिथं पाठवू, जवळच्या जवळ उत्तर देते बिचारी. ती हिंती कोण, आम्ही कोण, ती हिंती कोण. ते आता ते मीच माझ्या कामात लागलो. मी आता ध्येय ठेवलेलं, यांना उत्तरच नाही द्यायची. जवळ मला सहन होतो आणि मग बघतो, लई चॅडव करायला लागलेत मग बघतो. पण चला जाऊन द्या, त्यांना सोडून देऊ. आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही. हां, हे मी पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो, निलेश साहेबाला, की त्यांना सांगावं. मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही, त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. हां, मी बोलत असतो परत मग. कारण काय असतं, काही मित्रत्व किंवा काही जात, त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत. त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचं ऐकत असतं मी, मग मी नसतो ऐकत. मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना, मग ते गिरणीचा पट्टा तुटल्याने खेळ असतो आपला. राणे कुटुंबाशी तुमचं फार मित्रत्व होतं, तरी ते कसे काय तुम्हाला? तेच म्हणणं आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असो आरक्षण देऊ लागले होते. आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल. नसतं मग मला नाविलाज असतो बोलावं लागेल असं आहे. आणि यांना बाकीच्याला तर काहीच नाही. यांना जे अभियान करायचं आहे ना, त्यांना करू द्या. आणि मराठा समाजाच्या लक्षात आले, फडणवीस साहेबांनी अभियान राबवायला सांगितलं आहे 2-4 जणांना. हे जितकं करतील तितका पेटून समाज उठणार आहे, तितक्या ताकदीने. बघा तुम्ही.
हे जितके जितके छगन भुजबळला बळ देणार आहे तितके तितके मराठी इकडं पेरून उठणार. कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे, इथं माझ्या जातीचा आहे, माझ्या जातीच्या पोरांचा आहे. पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत, पोरं रडतीयेत, इतके हाल आणि वेदना आम्हाला आहे. तुम्हाला काय असून तुम्ही ओरडायला लागला. आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले, आम्हीच मराठ्यांनी. आणि आता तुम्हीच बोलायला, आता कळलं मग तुम्हाला मराठ्याच्या विरोधात बोलल्यावर काय होतं. त्यामुळे त्यांना उत्तरच देत नाही मी आता. त्यांना मला अभियान राबेव, कर बदनाम, आमचे फोड्यो, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव. काय तू जेवढं करशील, मला जेवढं फडणवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे. हां, माझं समाजात लक्षात आले. मनोज जरांगे यांनी घेरायचं काम सुरू केलं. एकीकडून छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे, आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू, जे भाजपाचेच आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब साथ आहे, आणि यालासुद्धा फडणवीस साहेब साथ. कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते. हां, कारण शेवटी फिटरला किंमत असते. गाडी नीट करणारा का गाडी घेऊन काय करतो, फिटरने जरी एखादा बोट ढिला ठेवला का घालन कार्यक्रमाची चाकाचा त्यांना मागची मागं जोगायची. फडणवीस साहेब सत्ता चालवत आहे, तर मग एकनाथ शिंदेवर विश्वास कसा? त्यांना कवा म्हणलं मी विश्वास, मी कवा म्हणलं, थोडा विश्वास तर आहेच ना. पण मी कवा म्हणलो आहे. आणि कवा म्हणलो मी यांच्यावर बी शिंदे या फडणवीस साहेबांवरती किती बाऱ्या म्हणलो मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय. तुम्ही आमचं ठरलेलं द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. किती मोठं वाक्य आहे साहेब, पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत. आणि मग हे असले बिलिंदर लोक मध्ये पाठीतेच बोलायला. हे सटाक्या सोडीच्यात पुढ्या बसल्या बसल्या पुढं बसते. ते पहिल्या नाही का जनाराकडे गेल्यावर नळीवर बसतो माणूस, त्यांना असं गोट्या आणतो बोटाने. हे उगाच ते सटाके सोडून काय म्हणून धामायचे, हे कुंकडून आणले तर कुंकडून नाही. आता त्यांच्यामुळे भाजपचं बोट व्हायला लागलं ना, विनाकारण ते फडणवीस साहेबावर रोज जायला लागला ना. हे मी समजून सांगतोय, ते वेगळाच अर्थ घेतात. त्यांनी बोलायचं पाहिजे, सांगितलं पाहिजे की असं असं आहे, समाजासाठी आम्ही तसं करायला लागलो. तिथं मला खाली सांगता येतं, काय सांगू बरं फडणवीस साहेबांनी केलं म्हणून. काल फडणवीस साहेब काय म्हणले माहिती आहे, माझ्या आई बहिणीवर बोलले, म्हणले का नाही. म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब. हां, चिंदाडे झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दवाखान्यात. मला वाटतं हॉस्पिटलला इथं संभाजीनगरच्या, मी थोड्या वेळात माहिती घेतो आणि सांगतो. त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले, ज्याच्या पायात गुळी घुसली होती केव, पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला. पुन्हा साहेब आमच्या बी आई बहिणीचे त्या दिवशी कंपाळाची कुंकू पुसायची वेळ आली. ते ओक्साबोक्षी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली, हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी. तुम्ही काय बोललात, काय बोललात तुम्ही की हे पोलीस मय येतं, मायाच पोलीस आला. पोलीस आहेत तुमचे, एक माता माऊली काय आणि महाराष्ट्रातले माता माऊली काय सगळी तुमची आहेत. कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं. असं नाही ना बोलायचं तुम्ही, मग नाही ना बोलायचं तुम्ही असं. केस मागं घेऊन म्हणून आता उद्याच्या 29 तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केसी घ्यायचे मागं, त्यासुद्धा तुम्हाला दया नाही की त्या अंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत, किती मार लागले आहेत, त्यांच्यावरच केसी झाल्यात, त्यासुद्धा मागं घ्या ना. काय बोलता तुम्ही मीडियात.